म्हणजे गोविंद बागेतली पवार कुटुंबियांची बैठक संपली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार या बैठकीसाठी उपस्थित आहे। राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांचीही उपस्थिती होती। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मंथन झाल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे एकंदरीतच सध्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटातील हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, गोविंद बागेत मोठी पवार कुटुंबियांची खलबत झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर राजकीय खलबत जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने काल रात्रीच उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी सुनेत्रा पवार जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता मुंबईमध्ये पोहोचले आले आहेत। खऱ्या अर्थाने या उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेण्याचा निर्णय जो आहे तो शरद पवार यांना माहीत नसल्याची माहिती जे आहे ते शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। यामुळे आता गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते शरद पवार यांचे आणि इतर फॅमिली म्हणजे अजित पवार यांचं कुटुंब सोडून इतर फॅमिली जे सदस्य जे आहेत त्यांची बैठक जी आहे ते पार पडलेली आहे। खऱ्या अर्थाने या बैठकीमध्ये शरद पवार असतील, आमदार रोहित पवार, सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते। मात्र या बैठकीमध्ये नेमकी आता याच संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात काय चर्चा झाली हे मात्र आता अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी त्यांची बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते येणाऱ्या 12 तारखेला एकत्र येणार अशी माहिती जी आहे ती स्वतः शरद पवार यांनी दिलेली होती। मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ही शंका देखील आता उपस्थित केली जात आहे। निश्चित नवनाथ, आपण पाहिलं तर नुकतीच राष्ट्रवादीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडतीये। दुसरीकडे बारामतीमध्ये गोविंद बागेमध्ये पवार गटाची बैठक पार पडतीये। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। या संदर्भात या बैठकीत काही चर्चा झाली असू शकते का? नक्कीच अंकिता, आज पवार कुटुंबाचं म्हणजे अजित पवारचं कुटुंब सोडून सर्व पवार कुटुंब जे आहे ते गोविंद बाग या निवासस्थान शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 1 तास बैठक त्या सर्व पवार फॅमिलीची झालेली आहे। नक्कीच या आता ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, त्याच्यावर देखील चर्चा झालेली असेल। आणि महत्वाचं म्हणजे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायची का नाही याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्राकडून मिळत आहे। खऱ्या अर्थाने आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। अंकिता, निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।